हॅलो. चला बघा, कॉम्प्लेक्स नंबर हा जो टॉपिक आहे हा आपण स्टार्ट केलेला आहे 11th सायन्स स्टँडर्डचा. त्यामध्ये डेफिनेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, मॉड्युलस, आर्ग्युमेंट या टाइपच्या डिफरंट ज्या डेफिनेशन आहे हे डेफिनेशन आपण ऑलरेडी याचं डिस्कशन केलेलं आहे. आपलं जे फर्स्ट लेक्चर झालं त्या लेक्चरमध्ये. आता एक्सरसाइज 1.1 मध्ये जे काही एक्झाम्पल आहे, बेसिक एक्झाम्पल आहे. 11th ला तुमचा हा जो कॉम्प्लेक्स जो टॉपिक आहे हा तुम्हाला हा नवीन टॉपिक आहे सर्व. तर या टॉपिक मध्ये जे जे एक्झाम्पल आपल्याला बघायचे ते टोटल जे तुमची डेफिनेशन आहे कॉम्प्लेक्स नंबर असेल बेसिक मध्ये, त्यानंतर मॉड्युलस, आर्ग्युमेंट, थिटा कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला कसा यूज करायचा, रिअल नंबर कोणते, इमॅजिनरी नंबर कोणते, याचं डिस्कशन जे आहे ते बेसिक ज्या डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहे. परंतु आता इथं रिअल आणि इमॅजिनरी नंबर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण हे जे एक्झाम्पल आहे बेसिक एक्झाम्पल हे सर्व त्या डेफिनेशन वरती डिपेंड आहे. त्यानंतर पॉवर ऑफ आय इज इक्वल टू √-1, आय स्क्वेअर इज इक्वल टू -1, आय क्यूब इज इक्वल टू -i, i⁴ इज इक्वल टू 1. ह्याच्या बेसिक डेफिनेशन मी तुम्हाला सांगितल्या होत्या. ह्या पॉवर लक्षात ठेवायला, तर त्या इथे आपल्याला यूज करायच्या आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, एकदम बेसिक एक्झाम्पल आहे. √-16 प्लस 3 इंटू √-25 प्लस √-36 मायनस √-625 असं एक्झाम्पल आहे. हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पहिला क्वेश्चन आहे आपल्या एक्सरसाइज मधला हा. ठीक आहे. आता इथं हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना याला काय करायचं, मायनस जी टर्म्स आहे ती मायनस टर्म आपण डायरेक्ट आउटसाइडला टेकिंग घेऊ शकत नाही. मग इथे स्टार्टला काय करायचं, सोल्युशन कॅल्क्युलेट करताना अंडर ऍज इट इज -1 इंटू 16 ही अशी स्टेप फॉलो करायची. 1 जो आहे 1 इथे ऍडजस्ट करणार आहे आपण. सिमिलरली हिअर +3 इन द -1 इंटू 25 प्लस सिमिलरली -1 इंटू 36 प्लस सिमिलरली हिअर मायनस साइन -1 इंटू 625 ही अशी स्टेप आपल्याला भेटते. ऍडजस्टमेंट करतोय आपण कॅल्क्युलेशन करण्यासाठी. -1 जो आहे तो ऍज इट इज ठेवणार आपण -1. √16 याचा जी व्हॅल्यू आहे √16 इज इक्वल टू 4. यू नो ऑल ऑफ यू √16 इज इक्वल टू 4. सिमिलरली +3 इंटू √-1 इंटू 25 चा जो स्क्वेअर रूट इथं घेतला आपण तो येतोय 5 प्लस सिमिलरली √-1 हिअर 36 स्क्वेअर रूट ऑफ 36 इज इक्वल टू 6 इंटू 6 minus √-1 into 625. we write here 25 directly. So what is the value of I is equal to √-1. I is equal to √-1. This value put here, then our final solution is 4 into I. √-1 ची व्हॅल्यू I पुट अप करतोय आपण प्लस 5 into 3 15. अंडर ची व्हॅल्यू इथं I येते पुन्हा I. सिमिलरली प्लस हिअर 16 as it is, 6 as it is, अंडर रूट ची व्हॅल्यू I. सिमिलरली -25I. ओके. आता इथे नेक्स्ट कॅल्क्युलेशन करताना बघा, हा जो 4 आहे हा इथे किती होतोय, त्यानंतर 6 इथं आहे, इथं 25I आहे. आता याच्या टोटल टर्म्स ज्या आल्या आपल्या टोटल टर्म्स आलेल्या त्या 4I प्लस 15I प्लस 6I मायनस 25I. मग इथे 4 19I, 19 प्लस 6 25I मायनस 25I. दॅट इज 25I मायनस 25I इज इक्वल टू 0. हे आपलं पहिला जो क्वेश्चन आहे बेसिक त्याचं हे सोल्युशन येतंय बघा. आता यानंतर ओके नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 2 आहे बघा. राईट कॉम्प्लेक्स नंबर इन कॉन्जुगेट फॉर्म. जो कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला दिलेला असणार आहे त्याला आपल्याला कॉन्जुगेट फॉर्म मध्ये राईट अप करायचं आहे. ऑलरेडी आपण कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन आणि कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट याची डेफिनेशन ऑलरेडी आपण डिस्कस केलेली आहे बघा. इथे सपोज कन्सिडर Z इज इक्वल टू A प्लस IB. Suppose consider Z is equal to A plus IB. Here A is real number, B is imaginary number. The combination of real and imaginary number, then getting the complex number. You know all of you, okay? So here complex number, then complex conjugate is given by Z bar is equal to A minus IB. This is called as complex conjugate. रिअल आणि इमॅजिनरी नंबर मधलं जे साइन आहे प्लस असेल तर आपण मायनस घेणार, मायनस असेल तर प्लस घेणार. बिटवीन रिअल अँड इमॅजिनरी नंबर ओनली, नॉट द फर्स्ट रिअल नंबर. म्हणजे यामध्ये रिअल नंबरचं सुरुवातीचं जे साइन आहे ते यूज नाही करायचं, ते ऍज इट इज ठेवणार आहे आपण. फक्त यामध्ये जे त्यांच्या दोघांमधलं जे साइन आहे मायनस असेल तर प्लस आणि प्लस असेल तर मायनस. आणि कॉन्जुगेट कॅल्क्युलेट करण्यासाठी
जे साइन आहे बघा हे झेड बार असं डिनोट केलं जातं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. मग पहिलं एक्झाम्पल आहे 3+i. याचा जो कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे, सपोज हे जे एक्झाम्पल आहे बघा, याचा जे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे झेड बार इज इक्वल टू 3 - i. दिस इज अवर फर्स्ट आन्सर. झेड बार इज इक्वल टू 3 - i. Similarly, second one, suppose here consider 3+i. This is our second answer. Only change the split sign between real and imaginary number. Here minus √5 minus 7i. याचं जे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट येणार आहे तुमचं -5 as it is. Only change this minus sign. Minus get to the plus √7i. This is our complex conjugate. And here fourth number. इथे बघा हा क्वेश्चन महत्वाचा आहे, थोडासा समजून घ्या व्यवस्थित. इथं अंडरस्टँडिंग महत्वाची आहे. कॉम्प्लेक्स नंबर हा केव्हा तयार होतो? व्हेन रिअल अँड इमॅजिनरी नंबर इन्क्लुडिंग. बरोबर की नाही? कॉम्प्लेक्स नंबर मध्ये दोन टर्म्स असतात, रिअल आणि इमॅजिनरी नंबर. इथे आपल्याला ओनली -√5i येते. √5 ओनली, नॉट आय. मग याला जर राईट करताना आपण असं करूया, -√5 इंटू -1. इथे मी -1 ऍडजस्ट केला. ऍडजस्ट केल्यानंतर इथं मायनस ऍज इट इज. हे अंडररूट मध्ये बघा हा 5 ऍज इट इज आणि हे इंटू √-1. स्प्लिटिंग केला आपण. मल्टिप्लिकेशन हे 5 आणि 1 मध्ये, या दोघांना अंडररूट सेपरेट दिला. दिल्यानंतर √-1 ची व्हॅल्यू आय येते. आय आल्यानंतर हे मायनस अंडररूट इथं 5 येतं आणि हे इथं आय येतं. बघा 0 मायनस √5i हा असा नंबर तयार झाला. मग याचा जर आपण कॉम्प्लेक्स नंबर जर तयार केला तर झेड इज इक्वल टू रिअल नंबर नाही, इथे इमॅजिनरी नंबर आहे, ओनली आय ची टर्म्स आहे. रिअल नंबर नसल्यामुळे तो 0 कन्सिडर केला. 0+ लिहिणार होता आपण, बट इथं साइन मायनस आहे. हे -√5i. ओके. आता याचा आपल्याला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायचंय. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेताना झेड बार इज इक्वल टू 0, हे मायनस जे आहे याला +√5i. हा झाला तुमचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट या इक्वेशनचा. -√-5 ओनली. याचं जे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे झेड बार इज इक्वल टू 0 + √5i. या टाइप मध्ये बघा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एक्झाम्पल जे घेतले होते त्याचं जे सोल्युशन आहे ते साईडला एका लाईन मध्ये आन्सर आहे. इथं ओनली डेफिनेशन समजून घेणं गरजेचं आहे. आता जे एक्स्ट्रा जे एक्झाम्पल आहे अजून उरलेले एक्सरसाइजचे ते सिमिलरली या फॉर्म मध्ये आणायचे आणि सेम या टाइप मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. यानंतर फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे बघा, सॉरी थर्ड नंबरचं एक्झाम्पल. क्वेश्चन आहे इथं find the value of a and b. Here a and b are the constant number. Here example a plus 2b plus twice ai is equal to 4 plus 6i. हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपल्याला रिअल आणि इमॅजिनरी नंबरच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे आहे. बघा इथे स्टार्टिंगला a आणि 2b हे तुमचे रिअल नंबर झाले, बिकॉज हिअर नॉट प्रेझेंट इन आय हा इथं प्रेझेंट नाहीये. सिमिलरली सेकंड टर्म जी आहे इथं आय आहे, हा तुमचा इमॅजिनरी नंबर झाला टोटल. त्यानंतर 4 हा तुमचा रिअल नंबर झाला. 6i हा तुमचा इमॅजिनरी नंबर झाला. लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला जे रिअल नंबर आहे ते कोणते कोणते आहे? a + 2b अँड हिअर राईट हँड साइड 4. इमॅजिनरी नंबर जे आहे ते इथं टॉईस ai इज इक्वल टू आय या टर्म्स आहे. आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. सॉल्व्ह केल्यानंतर a आणि b चे व्हॅल्यू फायनली आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. आता इथं कॅल्क्युलेट करताना व्हॅल्यू अगोदर काय करायचं, जे रिअल नंबर आहे ते इक्वेटिंग करून घ्यायचे सिंगल ब्रॅकेट मध्ये. मग इथं अगोदर सोल्युशन मध्ये a + 2b हे एका ब्रॅकेट मध्ये आपण शिफ्ट करूया, प्लस टॉईस ai इज इक्वल टू 4 + 6i ही टर्म्स आपल्याला भेटते बघा. आता यानंतर सिमिलरली जे इक्वेटिंग रिअल नंबर आणि इमॅजिनरी नंबर आपण कम्पेअर करूया. इथं सिंपल म्हणायचं कंपेअरिंग रिअल अँड इमॅजिनरी नंबर. ओके. रिअल नंबर हिअर a + 2b इज इक्वल टू 4. a plus 2b is equal to 4. This is our first equation. Similarly, our imaginary number is given by twice ai is equal to 6i. This is our second equation. ठीक आहे. आता इथं i आणि i ह्या दोन टर्म्स आहे, या नाही घेतलं तरी चालेल. Here directly write twice a is equal to 6. That is a is equal to 3. a is equal to इथं 3 येतंय आपलं. 2 ने इकडे 6 ला डिवाइड केलं. या स्टेप मध्ये बघा 6 / 2 दॅट इज 3. ए भेटला आपल्याला. ही जी व्हॅल्यू आहे ही इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप करूया आपण. हिअर पुट ए इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये बघा a + 2b इज इक्वल टू 4. दॅट इज a इज इक्वल टू 3. पुट हिअर 3 + 2b इज इक्वल टू 4. हा जो 3 आहे हा इथे प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस होईल.
twice b is equal to 4 minus 3, that is twice b is equal to 1. Here b is equal to 1 by 2. हे झालं आपलं फायनल आन्सर बघा. जसं रिअल टू रिअल कंपॅरिझन, इमॅजिनरी टू इमॅजिनरी कंपॅरिझन, हे कंपॅरिझन केलं आपण आणि फायनली सॉल्व्ह केल्यानंतर a इज इक्वल टू 3 आणि b इज इक्वल टू 1 by 2 असं फायनल सोल्युशन आपल्याला भेटतं. ठीक आहे. बघा थर्ड एक्झाम्पल आहे इथे. a प्लस बी इन द फर्स्ट ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट 2 प्लस i इज इक्वल टू b प्लस 1 प्लस 10 प्लस ट्वाइस a इंटू i. हे एक्झाम्पल हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. क्वेश्चन सेम आहे, फाइंड द व्हॅल्यू a अँड b. आता इथे दोन ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, a इंटू बी. सपोज हे जे मल्टिप्लिकेशन आहे हे आपण इझिली अगोदर कॅल्क्युलेट करूया. a ने जर 2 ने इकडे मल्टिप्लाय करू a प्लस बी ला, 2 इंटू a प्लस बी. सिमिलरली प्लस हिअर i इंक्लुडिंग i इंटू a प्लस बी. हे इक्वेशन आपल्याला भेटतं. आणि राईट हँड साइड जे आहे तर याच्यामध्ये b प्लस 1 हा तुमचा रिअल नंबर झाला, प्लस 10 प्लस ट्वाइस a इंटू i. दिस इज कॉल्ड एज इमॅजिनरी नंबर. ठीक आहे. आता रिअल टू रिअल अँड इमॅजिनरी टू इमॅजिनरी आपण कम्पेअर करूया. इथे अजून एक स्टेप जर घेतली, ट्वाइस a प्लस ट्वाइस b प्लस हिअर याचा रिअल नंबर जो आहे बघा, हा रिअल टू रिअल कम्पेअर करू आपण, इज इक्वल टू b प्लस 1. पहिला रिअल नंबर झाला. दिस इज आवर इक्वेशन नंबर 1. याला अजून जर आपण सॉल्व्हिंग केलं या इक्वेशनला तर ट्वाइस a प्लस ट्वाइस b मायनस b इज इक्वल टू 1. हा ट्वाइस b मधून एक b जर कट झाला तर इथे ट्वाइस a प्लस b इज इक्वल टू 1. हे आपलं फायनल इक्वेशन भेटतं आपल्याला. फर्स्ट इक्वेशन इथं क्लिअर होतं आपलं. आता सेकंड जे इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशन मध्ये बघा इमॅजिनरी नंबर कोणता कम्पेअर करताय तुम्ही, a प्लस बी. सेकंड इथे मी फर्स्ट म्हणतो सेकंड नंबर a प्लस बी इज इक्वल टू हिअर a प्लस बी. आय राईट करण्याची गरज नाही, इमॅजिनरी ते आपण कम्पॅरिझन करतोय. इकडे 10 प्लस 2i, हिअर 10 प्लस ट्वाइस a. डोंट राईट आय हिअर. याला अजून जर सिम्प्लिफाय केलं तर a प्लस बी मायनस हा ट्वाइस a जर इकडे शिफ्ट केला तर मायनस ट्वाइस a इज इक्वल टू 10. सिमिलरली इथे बघा हा a मधून ट्वाइस a गेला, मायनस a प्लस बी इज इक्वल टू 10. दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. सपोज कन्सिडर नॉट 1 हिअर, दिस इज अवर 1. ठीक आहे. 1 आणि 2 हे दोन आपण इथं कंपॅरिझन करूया. आता 1 आणि 2 मध्ये जर सॉल्व्हिंग केलं आपण, सिमिलरली बघा 1 आणि 2 जर सॉल्व्हिंग केलं, ट्वाइस a प्लस बी इज इक्वल टू 1 अँड सेकंड वन हिअर राईट मायनस a प्लस बी इज इक्वल टू 10. हे जे दोन इक्वेशन हे जर आपण सॉल्व्हिंग केले, इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2, आणि यांची जर आपण सबट्रॅक्शन केली, ह्या इक्वेशनची जर सबट्रॅक्शन केली, सपोज हिअर सबट्रॅक्ट, तर ते साइन मध्ये इन्क्लूड होते बघा. इथे सबट्रॅक्शन करताय, मायनस साइन, मायनस मायनस प्लस, दॅट इज ट्वाइस a प्लस a इज इक्वल टू 3a. हे मायनस b प्लस b कॅन्सल होऊन जातं, प्लस 0 इज इक्वल टू हिअर मायनस 9. देन 3a इज इक्वल टू 9, दॅट इज a इज इक्वल टू 9 अपॉन 3 किती येतं, हे 3 येतं बघा. 9 अपॉन 3 हिअर 9 अपॉन 3 इज इक्वल टू 3. असे कॅल्क्युलेशन आपण इथं करतोय. ठीक आहे. a इज इक्वल टू 3 येतंय. आता आपल्याला b कॅल्क्युलेट करायचा. इक्वेशन 1 मध्ये ही जी व्हॅल्यू आहे ही जर आपण इक्वेशन 1 मध्ये जर पुटअप केली ऍज इट इज, तर हा ट्वाइस a ऍज इट इज राहतो. ट्वाइस a प्लस b इज इक्वल टू 1. a पुट हिअर 2 इंटू 3, 2 इंटू 3 प्लस b इज इक्वल टू 1. देन 2 इंटू 3 6. 6 हा जो नंबर आहे इथं प्लस येईल, 6 प्लस b इज इक्वल टू 1. दॅट इज 6 गोज टू द राईट हँड साइड, देन b इज इक्वल टू 1 मायनस 6, दॅट इज b इज इक्वल टू मायनस 5. ह्याच्या व्हॅल्यू आहे a इज इक्वल टू 3 आणि b इज इक्वल टू मायनस 5. ह्या आपल्या ह्या कॅल्क्युलेशन केल्यानंतर फायनल आपल्याला भेटतं. कॅल्क्युलेशन एकदम इझी बघा, व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या. रिअल इमॅजिनरी फक्त दोन कन्सेप्ट यामध्ये बघायचे आहे. आणि ऑलरेडी हे जे बेसिक जे कॅल्क्युलेशन आहे हे आपलं ऑलरेडी 10th ला आणि 11th ला झालेलं आहे. यानंतर बघा आता a आणि b चे जे कॅल्क्युलेशन आपण करतो ते कॅल्क्युलेशन आपल्याला इथं समजून घ्यायचे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे, abi इज इक्वल टू 3a मायनस b प्लस 12i. हे नेक्स्ट एक्झाम्पल आहे. क्वेश्चन जो आहे क्वेश्चन सेम आहे आपला, फाइंड द व्हॅल्यू a अँड b. ठीक आहे. आता इथे लेफ्ट हँड साइडला ओनली रिअल नंबर नाहीये, ओनली इमॅजिनरी नंबर आहे इथे. बघा नॉट कम्प्लीट द कॉम्प्लेक्स नंबर हिअर. स्टार्टिंगला आपण याला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जर कन्व्हर्जन केलं तर 0 प्लस abi इज इक्वल टू 3a मायनस b. दिस इज द रिअल नंबर प्लस 12i. हा आपला रिअल नंबर झाला. इथे आय नाहीये, ओनली रिअल नंबरची टर्म्स होते. आता 0 टू कम्पेअर रिअल नंबर अँड इमॅजिनरी टू कम्पेअर इमॅजिनरी नंबर, लेफ्ट टू राईट. मग 0 इज इक्वल टू ही जी टर्म्स आहे बघा, 0 इज इक्वल टू 3a मायनस b अशी टर्म्स येते, 3a मायनस b. ठीक आहे. मग ही टर्म्स आल्यानंतर
यानंतर बघा पुढची टर्म्स जी आहे आपली सेकंड, AB इज इक्वल टू 12. एकदम इझी कन्सेप्ट आहे. यानंतर इथे याला जर अजून आपण शिफ्टिंग केलं ह्या टर्म्सला, बघा याला कसं राईटअप करता येईल, हा -b इकडे जर शिफ्ट केला तर 3a इज इक्वल टू b, ही अशी स्टेप आपल्याला भेटणार आहे. हे आपलं इक्वेशन नंबर 1 तयार होतं बघा. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. ऑल्सो AB इज इक्वल टू 12 ह्या दोन टर्म्स आहे. आता आपल्याला कॅल्क्युलेट A आणि B करायचं आहे. कॅल्क्युलेट काय करायचं आहे, A आणि B. मग A आणि B कॅल्क्युलेट करण्यासाठी एक तर A ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागणार इथं किंवा B ची करावी लागणार आहे आणि ते इक्वेशन इथे सॉल्व्ह करावं लागणार आहे व्हॅल्यू पुट अप करून. सपोज कन्सिडर हिअर B इज इक्वल टू 12 अपॉन A. ही अशी व्हॅल्यू मी कन्सिडर केली, B इज इक्वल टू 12 अपॉन A. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट अप करूया. पुट दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 मध्ये जर व्हॅल्यू पुट अप केली तर 3a इज इक्वल टू 12 अपॉन a, ही अशी व्हॅल्यू तयार होते बघा. हे आपलं AB इज इक्वल टू 12 अपॉन a, याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ही इक्वेशन 2 ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट अप केलेली आहे आपण. ओके, मग a इज इक्वल टू बघा 3a इज इक्वल टू 12 अपॉन a आलं. मग हा जो a आहे हा इकडे शिफ्ट होईल आणि 3 इकडे शिफ्ट होईल. मीन्स a स्क्वेअर इज इक्वल टू 12 अपॉन 3 अशी स्टेप भेटते आपल्याला. मग a स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं बघा बरं, a स्क्वेअर इज इक्वल टू 4 हियर, 3 4 जा 12. दॅट इज a इज इक्वल टू, दॅट इज a स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर, दॅट इज a इज इक्वल टू प्लस और मायनस 2. a च्या दोन व्हॅल्यू भेटतात आपल्याला, एक प्लस व्हॅल्यू भेटते एक मायनस व्हॅल्यू भेटते. a इज इक्वल टू प्लस और मायनस 2. आता ह्या दोन व्हॅल्यू भेटल्यानंतर बघा आपल्याला फायनल आपलं एम काय आहे, टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ b. टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ b, व्हॉट इज वेअर b इज इक्वल टू 12 अपॉन a. Here b is equal to 12 upon a by using equation number 2, then getting the value of b. Suppose consider first sign a is equal to plus 2 here. Consider suppose a is equal to 2, only plus value here taking and put the equation number 2. आपण दोन व्हॅल्यू भेटणार आहे आपल्याला, प्लस मायनस. अगोदर प्लस व्हॅल्यू घेऊया इथून, ती व्हॅल्यू इथं पुट अप करूया. दॅट इज b इज इक्वल टू 12 अपॉन 2, that is b is equal to 6. a is equal to जर प्लस 2 पुट अप केलं तर b is equal to तुम्हाला 6 व्हॅल्यू भेटते. सिमिलरली सेकंड नंबर a is equal to सपोज कन्सिडर मायनस 2, that is b is equal to 12 अपॉन मायनस 2, that is मायनस 6. दोन व्हॅल्यू भेटल्या आपल्याला a च्या, त्यावरती डिपेंड्स असलं b, तर b च्या पण आपल्याला इथे सायमल्टेनियसली 2 व्हॅल्यू भेटत आहे. इथे स्टार्टिंगला हा जो कॉम्प्लेक्स नंबर आपण तयार केला इथं, ही कन्सेप्ट महत्वाची आहे आणि कॅल्क्युलेशन याचं एकदम इझी कॅल्क्युलेशन आहे बघा. आता यानंतर बघा, यानंतर जे एक्झाम्पल आहे आपलं नेक्स्ट लेक्चर, नेक्स्ट एक्झाम्पल a प्लस आय बी इंटू 1 प्लस आय इज इक्वल टू 2 प्लस आय. आता इथे आपल्याला डायरेक्ट रिअल टू रिअलला कम्पेअर नाही करता येणार, और इमॅजिनरी टू इमॅजिनरीला आपल्याला कम्पेअर करता येणार नाही. वाय? बिकॉज हिअर मल्टिप्लिकेशन बिटवीन 2 ब्रॅकेट, 2 ब्रॅकेट मध्ये इथे मल्टिप्लिकेशन येत आहे. मग मल्टिप्लिकेशन आपण सॉल्व्ह करूया. अगोदर a ने जर मल्टिप्लाय केलं तर a प्लस a इंटू आय, हिअर आय इंटू बी दॅट इज आय इंटू बी प्लस आय इंटू आय दॅट इज आय स्क्वेअर इंटू बी इज इक्वल टू 2 प्लस आय. ही टर्म्स आपल्याला ऍज इट इज राहते. आता पुढे सिमिलरली बघा a प्लस a, याला आय जो आहे या दोघांमध्ये तो कॉमन आहे, दॅट इज a प्लस बी इंटू आय, आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. हे प्लस साइनचं मायनस होईल आणि इथे बी राहतो. इथे मी राईट करतो बघा, आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. ओके, आणि हे सॉरी हिअर राईट इज इक्वल टू 2 प्लस आय, आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. हे आय स्क्वेअर जो आहे याची व्हॅल्यू आपण -1 इथं पुटअप केली, प्लसचं साइन मायनस झालं. आता यानंतर बघा इथे रिअल पुन्हा एकदा आपण सिंगल एका ब्रॅकेटमध्ये घेणार आहे. हा a रिअल झाला, b रिअल झाला, a मायनस बी. सिमिलरली a प्लस बी इंटू आय इज इक्वल टू 2 प्लस आय, हिअर 2 प्लस आय. आता रिअल रिअल बघा, a मायनस बी हा रिअल झाला, 2 हा रिअल झाला. इमॅजिनरी नंबर कोणता झाला, a प्लस बी आय दॅट इज इक्वल टू आय. रिअलला रिअल जर कम्पेअर केलं तर a मायनस बी इज इक्वल टू 2. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. हा तुमचा रिअल नंबर झाला. इमॅजिनरी पार्ट कोणता झाला बघा बरं, a प्लस बी इंटू आय इज इक्वल टू आय. दॅट इज आयचा कोइफिशियंट इथं 1 घेणार आहे आपण, a प्लस बी इज इक्वल टू 1. दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. फर्स्ट इक्वेशन अँड सेकंड इक्वेशन. याला सॉल्व्हिंग केल्यानंतर बघा इक्वेशन 1 आणि 2 यांची जर आपण ऍडिशन केली, हिअर ऍड इक्वेशन 1 अँड 2, ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन नंबर 2, देन गेटिंग a मायनस बी इज इक्वल टू 2. सिमिलरली सेकंड इक्वेशन
a plus b is equal to 1. That is a plus a is equal to twice a, b plus minus cancel, that is equal to 3. 2 plus 1 is equal to 3. Then a is equal to final value 3/2. इथे a ची व्हॅल्यू येते 3/2. सिमिलरली ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण या 1 मध्ये पुटअप करूया. 1 मध्ये पुटअप केल्यानंतर a minus b is equal to 2. That is value of a is 3/2 minus b is equal to 2. असं कॅल्क्युलेशन आपल्याला भेटतं. मग हा 2 जो आहे तो इकडे शिफ्ट करा, मायनस बी तिकडे शिफ्ट करा. व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर 3/2 minus 2 is equal to b. That is 2 to the 4. 3 minus 4 upon 2 is equal to b. That is b is equal to minus 1/2. हे आपलं फायनल कॅल्क्युलेशन आपल्याला भेटतंय. आता बघा हे जे एक्झाम्पल झाले हे बेसिक एक्झाम्पल झाले ए बी कॅल्क्युलेट करण्याचे. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये रिअल इमेजनरी कम्पेअर करायचं. कम्पेअर केल्यानंतर जे बेसिक आपले डेफिनेशन आहे डेफिनेशन यूज करायचे. कॅल्क्युलेशनचे बेसिक रूल आहे. हे रूल यूज केल्यानंतर आपल्याला इथं ए आणि बी च्या व्हॅल्यू जे आहे ते इझिली कॅल्क्युलेट करता येत आहे बघा. आता यानंतर जे एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन मध्ये काय मेन्शन केलंय बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ a प्लस IB. आता जे क्वेश्चन नंबर 4 आहे, क्वेश्चन नंबर 3 आहे, या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपण ए आणि बी हे कॅल्क्युलेट करत होतो. आता जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं असणार आहे ते एक्झाम्पलला आपल्याला कन्व्हर्जन करायचंय ए प्लस IB फॉर्म मध्ये. मीन्स कम्प्लीट द राईट कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो आपल्याला राईट अप करायचा आहे या फॉर्मॅटमध्ये. मग आता कॉम्प्लेक्स नंबर मध्ये रिअल नंबर इन्क्लुडिंग असतो, इमॅजिनरी इन्क्लुडिंग असतो. झेड इज इक्वल टू ही टर्म्स जी आहे ती आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. आता मल्टिप्लिकेशन आहे 2 ब्रॅकेटमध्ये बघा. मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण काय करणार, अगोदर ते 2 ब्रॅकेट आहे ते सॉल्व्हिंग करून घेणार. सॉल्व्ह करताना इथं 1 ने अगोदर मल्टिप्लाय करूया या सेकंड ब्रॅकेटला. 1 into -2 प्लस 1 into I that is I here plus 2I into -2 that is here not plus minus 4I plus 2I into I 2I square ही टर्म्स आपल्याला भेटते. सेकंड वन नेक्स्ट ला बघा -2 हिअर I मधून इथं 4I गेले -3I ही टर्म्स उरते. त्यानंतर इथे बोला I square is equal to -1 व्हॅल्यू येते. I square is equal to -1 I square is equal to -1 that is only here -2. I square ची व्हॅल्यू -1 पुटअप केल्यानंतर -2 व्हॅल्यू येणार इथं. नेक्स्ट ला बघा हा -2 that is -4 -3I -4 3I म्हणजे हा जो नंबर आहे इथं तुम्हाला रिअल नंबर भेटला आणि इथं जो आहे तो तुम्हाला इमॅजिनरी नंबर भेटला. मग रिअल नंबर जो आहे आपली कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन आहे झेड प्लस IB. झेड इज इक्वल टू a प्लस IB ही आपली कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन आहे. झेड इज इक्वल टू a प्लस IB वेअर a is called as real and b is called as imaginary number. Then value of a is equal to -4 and b is equal to -3. हे आपले रिअल आणि इमॅजिनरी